भानजी म्हणजे का हे जगात विचार चाललेला आहे. ऊर्ध्वमूल वृक्षाच्या रूपकाने त्याचं ऊर्ध्व काय आहे, मूळ काय आहे, हे सगळं चाललेलं आहे. आता झाड जरी असलं तरी ते काही हवेवर वाढत नाही. मग कशावर वाढते ते? जमिनीत वाढते. जमीन म्हणजे माया, बीज पेरणारा परमात्मा. आणि त्याच्यातून झाडाची काय होते? उत्पत्ती होत असते. त्याच्याकरता जमीन काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. ही जमीन म्हणजे माया. तसे बिना मायेशिवाय संगती लागू शकत. कारण वेदांतशास्त्रातलं तत्वज्ञान दोन एकच तत्व मानलेलं आहे. वेदांतशास्त्र आहे ना, तत्वविचार म्हणतात ना, ते वेदांताने तत्व किती मानले? एक. बाकीच्या लोकांनी नाही सांगता येत. नाही आहे का किती तत्व मानले नाही सांगता येत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विषय, समवाय आणि हे 7 तत्व मानले. संख्येने 2 मानले, प्रकृती आणि योग्याने 3 मानले, प्रकृती, पुरुष आणि ईश्वर. मीमांसक लोक या भानगडीत पडले नाही. जगत नावाची वस्तू आहे, ह्याच्यात नको. म्हणून पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसेमध्ये व्यासाने एकच तत्व मानलं, एकमेवा द्वितीयम. मग जगत संगती कशी लावायची? मग एकच जर तत्व मानलं असेल, जगत संगती करता ब्रह्मस्वरूप जसंच्या तसंच राहता. मग अधिष्ठान आहे ते काय, त्याच्याशी याचा काही संबंध नाही. जसं दोरीवर ते काय भासतं, दोरीचा सर्पाची काही आहे काय? ते काय सर्पाच्यामुळे निळी होते का पिवळी होते का काय होते? कोणता संबंध मानणार? संयोग संबंध आहे का, समवाय संबंध आहे का, तादात्म्य संबंध आहे का, भेदाभेद संबंध आहे का? कोणत्या संबंधाने? दोरीवर ते सर्प आहे, अध्यात्मिक संबंध आहे. कोणता? अध्यास आहे. मग त्या अध्यासाच्या प्रतीतीकरता एक माया मानावी, अविद्या मानावी लागते. दोरीपासून कुठे सर्प उत्पन्न होतो का? दुसरीकडे झाला का? दोरीपासून होतो का? दोरी सर्प झाली का? भासला याची. मग अविद्या कार्य कोणाचं? दोरीच्या अज्ञानाने आपल्याला सर्प काय झाला? ज्याच्या अज्ञानाने येते त्याच्या ज्ञानाने जाते. दोरीच्या अज्ञानाने काय येते? आणि दोरीचं ज्ञान झालं की ब्रह्माच्या ज्ञानाने जगत भासते आणि त्याच्या ज्ञानाने आहे ना. त्याच्याकरता हे मायेचं वर्णन इथं चाललेलं आहे. कशी आहे माया? ईश्वरापासून झाली का? ईश्वर तिचं कार्य आहे की? जीवापासून झाली का? जीव ही सुद्धा तिचं ब्रह्मापासून होते का? असंग स्वरूपात आहे. माझी उत्पत्ती कोणापासून म्हणायची? अनादी. तिला काय म्हणतात? अनादी. तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना, ऊर्ध्वमूल मदस्य आकाशं छंदांसी अस्य वर्णानि यस्तमे अधश्च ऊर्ध्वं प्रसुतास्य अधश्च मूलानि न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न च संप्रतिष्ठा
अश्वत्थम येनम सुविरूढ असंगशस्त्रेण दृढेन. आता ही माया कशी आहे याच्याकरता हे चाललेलं आहे बा. आणि तिला भवद्ब्रह्म बीजिका, भवनाम संसार वृक्षाला ही बीज आहे. आणि प्रपंच भूमिका, पृथ्वी आप तेज वायू याला ही भूमिका आहे. आणि विपरीत ज्ञान दिका, यथार्थ ज्ञान आहे का विपरीत ज्ञान आहे? आपण मी देहाला मी म्हणणं आहे कोणतं ज्ञान आहे? आणि मी ब्रह्म आहे असं म्हणणं यथार्थ. विपरीत ज्ञान दीपिका असा तरी जे नानात्वाची बांधूची पेटी, एकच तत्व आहे का अनेक तत्व आहे? पृथ्वी आप तेज वायू आकाश नाही का, स्थूल सूक्ष्म कारण हे सगळे तत्व याचे ती आकाश आहे. नाना तत्वाचे मांडूस जगत भ्रमाचे, जगताला भ्रम म्हटलेलं आहे. भ्रम त्याचंही आकाश आहे. आणि आकार जाताचे दोष घडी केले. आकार जाताचे दोष. आपण याच्याकडे जात असतो ना कुठे दुकानदाराकडे, काहीतरी धोतर नाही मिळा, कपडा वगैरे घ्यायचा असला म्हणजे मग ते पाहतात, मग ते असे कापड म्हणलं हे बरोबर नाही, मग ते गिऱ्हाईक जाऊ द्यायचं. बराबर बराबर भरा हे सगळे, हे पाहिजे का तुम्हाला, ते पाहिजे का ते. मग गिऱ्हाईकाला वाटत असते इतके मोठे नाही का, पाहायला गेलो 1 आणि 25 गठ्ठे काढले, काहीतरी घेतलं पाहिजे. दुकानदार हुशार असतात बरोबर का. आणि मग काय करतं गिऱ्हाईक म्हणजे मला पसंत पडला हे काय उपकरणं म्हणा, धोतर म्हणा, पण म्हणलं पाकिट घरी सगळं. मग काय करता बा, आता दुकानदार निराश होता. काय मग पुन्हा सगळे उकललेले पुन्हा गड्या करा, पुन्हा काय करावं तर ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आला आहे. मला नक्की सांगितलं, आकार जाताचे दोष घडी गेले बरं का. हे सर्व जे आहे ना कोणामध्ये मिळून होतं, मायेमध्ये. कोणापासून? मायापासून अव्यक्तादीनी भूतानी अव्यक्त निधनान्य. बीज मोडे झाड समाये, झाड मोडे त्याला बीज वृक्ष न्याय समजणार. वृक्ष बीज न्याय. माया वस्तू जटाई असे जायचे नाही. खरोखर आहे का माया? मग वस्तू प्रभाची पायी प्रकट होय. मग मायाच्या रूप म्हणजे ईश्वर जगाच्या रूपाने कोण प्रकट होतो? ईश्वर आहे काय. आता जनरोय बघा जनार्दन, कारण त्याच्याशिवाय काहीच प्रकट होत नाही म्हटलं तर शून्यवादी. शून्यापासून जगत होते का? शेवटी जगताला काय मानावे लागते? माया मानावी. तर जगत प्रक्रिया केवळ मायासुद्धा जगाला कारण नाही का. पण जगताला कारण कोण आहे? ईश्वर आहे. वेदांत मातीपासून आपोआप कुठे घडवत असतो काय? तसं मायेपासून आपोआप कुठे जगत होते का? म्हणजे अर्थी घट दिसते. कुंभार काय केलं पाहिजे? म्हणजे अर्थी जगत निश्चयाचा करता ईश्वर काय केलं पाहिजे? विनाय ईश्वराशिवाय जगताची स्थिती होऊ शकत नाही. आपोआपच कुठं माती घड्याच्या आकाराने होते का? कोणीतरी आकार देणारा काय केला पाहिजे? आपोआपच लोकांना कुठं एसटी स्टँडवर थांबते का? गाडी म्हणजे काय लोखंडाचं काय? मग थांबवणारा ड्रायव्हर काय केला पाहिजे? तो व्यवस्थित. जरी आता कदाचित गाडी जर लोकात शिरली, कशात? यात्रे करून लोक काय गाडीला आणतात का ड्रायव्हरला आणतात? गाडीला काय समजते?
म्हणजे सगळं कोणाला समजतं. ड्रायव्हरला ईश्वर कोण आहे? ड्रायव्हर. दृष्टांत आपला सांगितलं तुम्हाला. आपण जेव्हा आपण पाय आली नीद करी आपण पेजवी मुग्ध आणि काजळी आणि मंद प्रभादेवी. ज्यावेळेला आपण पाय आली नीद, ज्यावेळेला आपल्याला झोप येत असते खरी रीतीने आपण बेमुग्ध. सर्व इंद्रियांचे व्यवहार काय होतात? हे बघ, किती भूक लागली असली वाडा वाडा म्हणतो तो जागृत अवस्था, आणि झोप लागली म्हणजे समजा तसंच आहे. खूप गायन चाललेलं आहे. जागृत आहे तोपर्यंत काय होता तो, आणि झोप लागली म्हणजे असं डोळे घ्यायचे. काजळी आणि मंद प्रभादेवी. दिवा असतो ना त्याच्यावरती काजळी तयार होते. ते काजळी नव्हती त्यावेळेला प्रकाश भरपूर देत होता दिवा. आता काजळी आल्या म्हणजे काय होते, सूर्यावरती ढग आला म्हणजे प्रकाश काय होतो. त्याप्रमाणे स्वप्ने प्रियापुढे तरुणांगी निदेचे हो निवेगी आलंग्यन विलगे. साहित्यशास्त्रातला दृष्टांत आहे का. ग्रस्ताश्रमी म्हणा किंवा लग्न होण्याच्या पूर्वी जी अवस्था असते ना, ते अवस्था खूप अलीकडे तेच प्रकारे जास्त वाढला की पूर्वी तसं नसे. आईवडिलावर अवलंबून. आता काय आईला विचारत नाही, वडिलांना विचारत नाही, जात पाहत नाही, काही पाहत नाही. केवळ आणि आसक्तीमुळे कोणावर प्रेम करेल काही सांगता येत. तर एक विद्यार्थी होता, समोर मला चांगलं वाटतं तर बरं पटात म्हणाला आली आली आली. काय काय मग दिवस येते स्वप्न दिसते. विचित्र प्रकार आहे बरं का. नरकाला जाण्याकरता 2 दारं ठेवले ईश्वराने. 6 प्रकारे आहे पण किती 2 दारं बरं का. माहीत ना 2 दारं कोणची. इथले करी भलत्या परी परद्रव्य आणि सांडवणी अभिलाष आणि प्रत्येक व्यवहारी. हे 2 नरकाला नेणारे वाटाडी आहे. तर मला नरक पाहिजे का, आमच्याबरोबर चला घेऊन जातो तुम्हाला. तशी स्वरूपी झाली माया आणि स्वाश्रय नेनाने धनंजया म्हणून या वृखाया मूळ पहिले. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आश्रयाने कोण राहते, माया. त्याला कोणीतरी काय पाहिजे, आश्रय पाहिजे. आणि त्याची रूख आहे या मूळ पहिले. म्हणून हे जी माया आहे ही या संसाररूपी वृक्षाचं कोण आहे, ती मूळ आहे. वस्तुशी आपला अवोध वृद्धी आठवीचे कंद वेदांती याची प्रसिद्ध बीजभाव. तेव्हा वस्तूशी आपला वस्तूचं ज्ञान होऊ देत नाही. मायेचा आवरण आहे ना, ती माया काय करत असते, त्याच्या ठिकाणी 2 शक्ती आहे. एक विक्षेप शक्ती आणि एक आवरण शक्ती. आवरण शक्तीने काय करते, त्याचं ज्ञान होऊ देत नाही. आपल्याला झोप लागली, जागृतीचं ज्ञान होते का, सगळ्याचा काय पडलेला असतो एक भाग. आणि नसलेलं स्वप्न काय करते, दाखवते. आपली माया मग इथं जगाची माया आहे. काय काय दाखवेल काही सांगता येत नाही. वस्तू आहे ना, घनाज्ञान सुशक्ती बीजांकुरभाव म्हणते. एर स्वप्नान जागृती फळभाव होती याचा. तेव्हा याची माया आहे घनाज्ञान. स्वप्न केवळ अज्ञान असते. झोपेमध्ये काय असते, सगळे इंद्रियांचे व्यापार बंद आहे. ज्यावेळेला मनच असते, ज्या वेळेला मन
ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करत असेल त्याला जागृती म्हणायचं. स्वकल्पित पदार्थाशी व्यवहार करत असेल त्याला स्वप्न म्हणायचं. आणि मन आपल्या अज्ञानात लीन झालं असेल त्याला सुषुप्ती म्हणायचं. सगळे कोणावर अवलंबून आहे? मनावर. म्हणून मन हे सगळ्या इंद्रियाचा प्रेरक आहे. मनो दशेंद्रिया सक्षम मनोहिमत देवे गुणा शुद्धंच्या शुद्धंच्या. बीजांकुर भाव म्हणते. आणि हे स्वप्न जागृती फळभाव ते मग तिच्यापासून मायेपासून 2 अवस्था प्राप्त होत आहेत. त्याचा बीजांकुर फळभाव म्हणजे स्वप्न आणि सुषुप्ती. या वेदांती निरूपण भाषा प्रतिती पर्यासो प्रस्तुती अज्ञान. अशा रीतीने वेदांतशास्त्रामध्ये मायेचं विवरण केलेलं आहे. निरूपण भाषा प्रतिती म्हणलं तर जाऊ द्या, मायेचं वर्णन जास्त करण्यात अर्थ नाही का? मग कोणाचं जास्त वर्णन केलं पाहिजे असं आहे. तुम्ही पाहा, पंढरपूरला गेले तर पांडुरंगापासून माणसं दर्शनाला गेले म्हणजे लवकर उठत नाही बघा. आणि काही रुक्मिणीच्या ह्याच्यामध्ये आले काय आणि गेले काय काय तर दर्शने घेत नाही. पांडुरंगाचं घेतलं की तिचं काय वर्णन करून सांगा. ती रुसली होती बघा. खरं ना. मग रुसली जाऊन पांडुरंगाने सांगितलं देवाने, म्हटलं तुमचा रुसवा तुमच्या सोबत. ते म्हणलं आम्हाला तुमची काय नाही, गरज नाही. ते म्हणलं हो. ते म्हणलं काही नाही, आमच्या सोबत राहण्याच्या तुम्ही लायकीचे नाही. म्हणून तिचं देऊळ वेगळं आहे. ते बाप प्रत्येक ठिकाणी दोघं उभायचं आहे. आणि तिथे याच्यामध्ये पंढरपूरला एका ठिकाणी कुठे आहे म्हणजे काय दाखवते? एका ठिकाणी राहू नका, आसक्ती सोडा, काय सोडा. जे ऊर्ध्वात्मा निर्मळे अधोर्ध सुचिती मुळे बळ्या माळून डाळे माया योगाचे. आता वृक्ष म्हटल्यानंतर असा ब्रह्मेश्वर निर्मल स्वरूपाचा आहे. अधोर्ध सुटीची बळे. तेव्हा त्याच्यामध्ये वृक्ष म्हटल्यानंतर काही वर शाखा असतात, काही शाखा खाली असतात. हे विचित्र झाड आहे बा. मित्र झाड याला का विचित्र का झाड का म्हणायचं? तर इतर झाडाला शाखा कुठे असतात आणि मूळ कुठं असते? आणि याचं काय आहे? शाखा कुठं आहे? विचित्र झाड आहे. ब्रह्म कुठे ऊर्ध्व आहे ना. मग शाखा तुमच्या रजोगुणाची शाखा, तमोगुणाची शाखा, सत्वगुणाची. बळे दिले सदे अंतरे उठते जी आहे पारे ते घेऊन आगारे खोलावते. आदिले सुधांतरे. खाली वृक्षाचं वर्णन चाललेलं आहे ना. तेव्हा संसार रूपी वृक्ष आहे. सदेहांतरे उठते जे अपारे. हिच्या जीवखानी किती आहे सांगता येत नाही. 4 जीवखानीमधून अंडाच्या 4 स्वेदाच्याने ह्याच्या किती जीव निर्माण होतात जी संख्या सांगता येत. जलचर, चेचर, खेचर, आकाशात राहणारे पक्षी ते जमिनीवर राहतात. बरं. जलचर म्हणजे पाण्यात राहणे, तिथंच मरतात, तिथंच होतात. किती याचा अंदाज सांगता येत नाही. त्याप्रमाणे नाही का इकडे एक नुसत्या कल्पनेने सगळे चतुर्भुज भावना निर्माण करते. किती त्याच्यामध्ये मृत्यूलोक, मुखालोक, तमकालोक हे सगळं 14 भवने याची हाताची एक लयन कंठवेची म्हणून आहे. नाही त्याचं सांगलं 11वा देवाचा मी त्याच्यामध्ये घाल. एकदा
ब्रह्मदेवाला विष्णूला भेटायला जायचं होतं. कोणाला? महालाबाद. ते चोपदार होता. कोण? चोपदाराने सांगितलं, म्हटलं का मला आम्हाला विष्णूला भेटायला जायचं आहे, परवानगीशिवाय आज जाता नाही का. तर नरेंद्र मोदीला कोणाला जाऊन अगोदर काय करावं लागते, परवानगी काढावं नाही का. कोणी म्हटलं मी उठलं सुटलं जाऊन भेटतो. म्हटलं परवानगी. अरे म्हटलं मला ओळखत नाही का तू. म्हटलं काय भानगड आहेत. तर म्हटलं मी ब्रह्मांडाचा कोण, ब्रह्मदेव. मला कशाला परवानगीची आवश्यकता आहे का. ते म्हटलं ब्रह्मदेव राहा का आणखी कोणी राहा, परवानगीशिवाय आज जाता येईल. म्हटलं मग असं कर, निदान जाऊन भगवान विष्णूला सांगा तर मला भेटण्याकरता कोण आलेले आहे, ब्रह्मदेव. बरं आहे म्हणे लागले. जाऊन विचारतो, परवानगी भेटलं तर सोडून नाही ना हाकलून देऊ. भगवंताला सांगितलं, म्हटलं आमका आमका. आणि तो म्हणतो मी ब्रह्मांडाचा काय ईश्वर. भगवान विष्णू म्हणायला लागले, तो कोणत्या ब्रह्मांडाचा ईश्वर आहे. तो आला बघा. तो आल्यानंतर सांगणार इतक्यात दुसरा ब्रह्मदेव आला. तो म्हणला मला विष्णूची 10 मिनिटामध्ये 50 ब्रह्मदेव आले. कोण कोणाचा 2-2 मिनिटांनी काय तसं ब्रह्मांड आहे तरी किती. भगवान म्हणायला लागले, म्हणलं कोणत्या ब्रह्मांडाचं आहे. नुसत्या डोळे झाप करण्यामुळे अनंत ब्रह्मांड निर्माण. अनंत ब्रह्मांडे एका रोमियाची ईश्वराचे आहे नाही का. भगवान श्रीकृष्णाच्या केसावरती किती ब्रह्मांड आहे, अनंत ब्रह्मांड. त्याचा थाक लागू शकत नाही. अशी म्हणजे हे सर्व काही करतो परमात्मा, पण आश्रय कोणाचा आहे, देवाचा. क्रिया कोणाची आहे, मायेची. भवद्रुमाचे मूळ हृदयकळी बळ, मग अनियाचे बेचाळीस आहे. म्हणून हे काय करते, भवद्रुमाला संसाररूपी वृक्ष अनियाचे बेचाळीस आहे. नाना प्रकारचे पालवीजयुक्त असे दाखवते. चिदवृत्ती पहिले महत्त्व उमरले. चिदवृत्ती म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. या मायेच्या द्वारा पहिलं कार्य कोणतं आहे, महत्त्व. पानवाले धुळे एक निघे. महत्त्वापासून आणि पाणी निर्माण होत असतात. मग सत्वरजात्मक विविध अहंकार जो एक आणि तिवना डेली फुटे सत्व रज आणि तम हे 3. हे एका बेलाच्या पानाला किती असते, 3. पळसाच्या पानाला किती असते, असं 3 रुपये अंकुर याला सत्व रज आणि बुद्धीचे घेऊन आघारी आणि भेदाची वृद्धी करी. हे जे काही भेद दिसत असतात याला कारण कोण आहे, बुद्धी आहे बघा. बुद्धी करी त्याला मनाची डाळ धरी साजी म्हणे. त्याच्यामध्ये पण आहे ते एकच वृत्ती असते. संकल्प विकल्प करायला लागले म्हणजे त्याला मन असं म्हणत असतात. ते मनाची डाळी आणखी वाढत असते. ऐसा मुळाची गाढिका विकल्प रस कोवळिका चित्तचतुष्ट डाळिका. अशा रीतीने हा सामान्य वृक्ष आहे का. किती जरी वार आला तरी मुळापासून कुठे हलत असतो का, आहे का रे. मुळामध्ये कुठपर्यंत मुळा गेलेले असते सांगता येत नाही. वरचं झाड त्याच्यापेक्षा जास्त कायचं आहे, त्याला मुळा असं म्हणत असतं. चित्तचतुष्ट डाळिका एकाच वृत्तीच्या वर्गात 4 प्रकार अंतःकरण वृत्तीचे. मन बुद्धी चित्त आणि संकल्प विकल्प करत असेल तर मन म्हणायचं, चिंतन करत असेल तर चित्त, निश्चय करत असेल तर आणि अहमपणा घेत असेल तर असे 4 प्रकार त्याचे इथं होतात.
आणि कोंबेचा तो, त्याच्यापासून आकाश, वायू, द्योतक, पृथ्वी, आप पृथ्वी, 5 भोग, महाभूताचे सारोक्ष. सृष्टी म्हटल्यानंतर पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे 5 निर्माण होत असतात. मग त्याच्यापासून प्रत्येकाची इंद्रिय आपापल्या गुणाचं, विचारसागराचा 5वा तरंग वाचा तुम्ही. आपल्या मायेचं पहिलं कार्य कोणतं आहे? आकाश. नुसतं आकाश आपल्या शब्दगुणाचं आहे ना. आकाशाचा कोणता गुण आहे? असं प्रत्येक भूतांचे गुणाचं उत्पत्ती, गुणाचं. मग पंचीकरण होते त्याचं. काय होते? मग अर्धा भाग इकडे, अर्धा भाग तिकडे, नाही तर 21 भाग करायचे, 4 भाग त्याला द्यायचे, आणि असं एक स्थूल सृष्टी काय होते. सरळे होते. श्रोत्रादी तन्मात्रे, मग अंगवसाव, 5 ज्ञानेंद्रिय, नाही का, 5 ज्ञानेंद्रियाला चक्षुस्पर्शनांचे श्रम गान 5 असे. मग अंगवसे, नाही का, श्रोत्रादी तन्मात्रे, त्याला तन्मात्रा असं म्हणत असतात. अंगवसा गर्भपत्रे, डोळे विचारते म्हणजे बस. आणि पंचमहाभूत, त्याच्यापासून 5 ज्ञानेंद्रिय उत्पन्न होतात. त्याला क्षोत्र वगैरे असं म्हणतात. अंगवसा गर्भपत्रे आणि डोळे ते विचित्रे, हो तैसेची श्रोत्राची तन्मात्रे, याला तन्मात्र म्हणतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि तन्मात्रा. ते गर्भ असावं म्हणून गर्भापासून पाण्याप्रमाणे दिसतात. डोळी ते विचित्र उलमळते. बरं, उलमळते का? डोळीत म्हणजे असं लवलवीत आतून निघणारं जे असतं ना, ते असं नाजूक असतं का. आणि पुढे मग ते मोठं झालं म्हणजे ते जरा ठेवतात, आहे ना. ते बाकी लहान मुलाचे केस कसे असतात? रश्मीसारखे असतात, रेशमासारखे असतात. आणि पुढे मग मोठा झाला म्हणजे एक केस, नाही का, लहान मुलाला आणखी हे करायला लागला म्हणजे त्याचा एक केस, एक इंजेक्शन पूर्वावस्था जाते, कोणती जाते. आणि दुसरी अवस्था काय होते? विकाराचे. पाठी रूपपत्र पालवेली, एक याचं हे सांगतात का. पाठी रूपपत्र पालवेली, चक्षु ते लांब कांडे खाली, ते तो व्यामता बळी. आता एका रूपाचं कांड कसं वाढते. रूपपत्र पालवेली, लांब ते कांडे खाली, आणि ते तो व्यामता बळी. हे बघा, रूप जे होत असतं इंद्रियाच्या द्वारा कुठेही पाहतोय. ज्या अर्थी आपल्याला ज्ञान होते त्या अर्थी आपली नेत्रेंद्रियाद्वारा वृत्ती निघून कुणापर्यंत जाते ती. आहे का? म्हणजे रूपविषय होण्याकरता अगोदर काय निघालं पाहिजे? वृत्ती निघाली पाहिजे. कोणतंही म्हणा, लांबचं दिसतं ना आपल्याला, मग तिथे तोपर्यंत तिथे वृत्ती काय झाली पाहिजे? एक रूपपत्र पालो गेली, लांब ते कांडे घाली, व्यामवता वेळी पालेले आहे. व्यामवता रूपाविषय फसवणार आहे बा. मलीकडे माणसं फसतात ते कोणत्याच्या वेळी? रूपामुळे. एखादा श्रीमंत मुलगा असला पण रूपवान नसेल, काय नसेल, रूपवान नसेल, आजची मुलगी तर वर्णन करण्या काय स्वीकार करत नाही. ती कशावर भरली? पण 21 मजल्याची बिल्डिंग आहे, याची वाट काय? याला रूप नाही कशाला. बरं काय आहे,
धन आहे ना. मुलीच्या आई बाबाला कोण आवडतो? रूपवान मुलगा जावई का धनवान? मुलीला काय काय उद्या भीक मागावं लागेल नाही ना. पण तिला कुठं दिसते बघ, रूपावर भागले कशावर. मग कोणी बोलवलं काय असं ते दृष्टांत. व्यामोहताखाली मोह निर्माण करते रूप विषय. सिनेमामध्ये काय आहे, तुम्ही स्त्री पार्ट काढून टाका त्याच्यातून. कुठून सिनेमेचं कोण विचारतं. मग त्याच्यामध्ये गरज नाही, पण काय करावं ते लोक नाच ठेवतात. काय ठेवतात, काही गरज आहे का त्याची? लोकांना भुलवण्याकरता. आणि काही जे लोक असतात ते काय पाहण्याकरता जातात, रामायण ऐकण्याकरता. याला आसक्ती म्हणतात. काय म्हणतात? मोठ्या मोठ्यानं बोलावलं तर सामान्य मनाचे. तुम्हाला माहिती आहे, लक्ष्मी समुद्रातून निघाली ना, आणि तिला भरण्याकरता आता ती ब्रह्मदेवाची मुलगी ती काय पाहिजे, आणि तिला भरण्याकरता हे सगळे देवादिदेव आले. कोणाला इंद्रलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत सगळे आले. आणि रुक्मिणी कोणाला वरलं पाहिजे? आपल्याला. मग सामान्य होऊन आले का नटून थटून आले? म्हणलं आपल्याला कोण भुलली पाहिजे? हे मात्र कोणाला बोलले? लक्ष्मी. लक्ष्मी कुठं बोलते? मग चालली बघा अरे घेऊन. मग ते आली. मग तिच्या सख्या म्हणायला लागले, म्हणले पाहे स्वर्गाचे राजे कोण आहे? वर्ण्याला काय आहे? योग्य आहे. तो इंद्रिय होता ना, तर माडीत डोकं घालायला. मग ते लक्ष्मी होता. मंदिरी सांगितलं, म्हणलं हे बाजूला हो घे, तुझा सकाळ आम्ही वाचलेला आहे. नाही आलं का लक्षामध्ये? इंद्रा पडली. आलं का? सकाळमध्ये भरपूर व्याख्यान आलं नाही तुझं. बाजूला जाऊ द्या. म्हणून बरं का, हे बोलले पण कोण बोलत नाही. आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण होते ना, नारायण. मग म्हणलं हे गिऱ्हाईक कोणाचं आहे? आपलंच आहे. इतर आपल्याला वश व्हावे म्हणून प्रयत्न करतात. आणि भगवान काय करतात? बाजूला करतात. ते पाय धुवाव्याच्या दैवा भरवणारे कोण आहे? आसक्ती. हा सगळा एक 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 इंद्रियांचा एक एक विषय या ठिकाणी सांगितलेला आहे. वाढता वेगे भवसे जीवे आरतीचे आरवसे निगती बेजे. प्रत्येक शब्द स्पर्श रूप रसाने आता रसा करता काय, आणि रसाचे वांग बसे वाढता वेगे भवसे जीवे आरतीच्या ससे. रस विषयाला जाणणारी कोण आहे? रसनेंद्रिय. आणि ते जिभेच्या आग्रहावर आहे. कुठे? हां, तुम्ही पहा साखरेचा दाणा जिभेच्या अर्ध्या भागावर ठेवा, काही वाटत नाही. त्याला जिभेचा काय लागा? पक्वान्नाची गोडी जिभेच्या आघारी. आता रसनेंद्रिय जिभेवर त्याची फिटिंग केली आहे. कुठे? हे सगळे आहे, सगळे महामंत्री वरच्या ह्याच्यावर सगळे. बरं का? कर्मेंद्रिय सारे खाली सगळे आहे. तुम्ही पहा की डोक्यावरच्या दागिने सगळे सोन्याचे असते इथून इकडे. आणि तुमच्या कमरेपासून जे असते ना ते सगळे चांदी असते. आणि पायात घालणारे असते ते सगळे काय असते?
लोखंड बुजुर्ग जाऊ द्या दृष्टांत. बोटच आहे की पायाला सुद्धा काय, नाताला सुद्धा काय, मोदी कुठं असते असते की, आणि पायाचा अंगठा कुठं असते. जाऊ दे दृष्टांत. म्हणून वरच्या इंद्रियाला फार महत्त्व आहे. कर्मेंद्रियापेक्षा कोणाला महत्त्व आहे. बाई एखाद्या माणसानं दगड मारला, आपल्या डोळ्याला काय होईल, लागला तर डोळा काय होईल. आणि तो शहाणा मनुष्य काय करतो, असा काय करतो, लागला असतं कुठे हातात, आपण डोळ्यात लागू नये चांगलं आहे. यावरून हातापेक्षा हे कोण महत्वाचं आहे. कर्मेंद्रियापेक्षा सुद्धा ज्ञानेंद्रियाला अधिक महत्व आहे. ते गुलाबराव महाराज आंधळे होते ना, पण केवढी विद्या होती त्यांच्या ठिकाणी. सुरदास प्रभू आंधळा फक्त. कोंबले निगंधे घराणाची ढिरठावे बांधे, ते तळुगे स्वानंदे प्रलोभाचा. कोमले निगंधे पण घराणाची ढिरठावे बांधे. आपल्याला जो सुगंध होतो त्या ठिकाणी कोणतं इंद्रिय आहे, घ्राणेंद्रिय. सुगंध हा कोणाचा विषय आहे, घ्राणेंद्रियाचा. एवं महाबुद्धी मने महाबुद्ध समृद्धी आणि या संसाराची अवधी शासने. एवं महाधाम बुद्धी, महत्त्वापासून तर बुद्धिसत्वापर्यंत मने महाबुद्धाची समृद्धी. या महाबुद्धापासून हे पृथ्वी तेज वायू आकाश, या महाबुद्धापासून चार अंतःकरण, अंतःकरणाच्या चार वृत्ती मनबुद्धी चित्त आणि संसाराचे अवधी शासनेचे. हे संसाराची हद्द आहे. आपण नाही का कुठे प्रवेश करत असल्यामुळे आता मला लागलं हे नाही का अमक्या जिल्ह्याची हद्द काय झाली संपली, दुसरा जिल्ह्याची हद्द काय झाली मग नाही का. आता इथपर्यंत जवळला इथून महाराष्ट्राची अमकी अमकी हद्द आहे. पुढे मध्य प्रदेश काय होतं, हद्द दाखव शासने. किंबहुना ही आठे रांगे अनेक फाटे, परी सिंपेचे वडे फुमटे. किंबहुना म्हणजे फार काय सांगावं. ही आठे पृथ्वी आपतेज वायू आणि आकाश, मनबुद्धी चित्त आणि अहंकार. 5 आणि 3 8. 4 घेतले तरी चालते, पण ते 2ही घेतात. कधी अंतःकरण वृत्तीला एकही म्हणतात, कधी अंतःकरण वृत्तीचे 2 भाग मन आणि कधी अंतःकरणीचे 4 भाग करतात, मनबुद्धी चित्त आणि शेवटी एकच कारण अंतर इंद्रिय फक्त त्याला म्हणतात. सत्वगुणाचं कार्य जे असते ना त्याला अंतःकरण म्हणतात. काय याच अंतःकरणाचे 4 भाग कार्यावरून ठरवायचे. कशावर, म्हणून हा अधिक फाटे परिसिंपेचे एवढे उमटे रूपे जेवी. हे आपल्याला अभ्यास होत असतो. शिंपल्यावर आपल्याला नाही का एक शिंपल्यावर चांदीचा काय होतं, पण अभ्यास होतो ना. मग अभ्यास काय, जेवढा शिंपे असेल तेवढाच काय होतं नाही का. दोरीवर ते सर्प वाचतो. दोरी जेवढी असेल, बारीक असेल तर बारीक सर्प, मोठी असेल तर, कारण अधिष्ठान एवढाच अभ्यस्त पदार्थ असतो ना. जेवढा अधिष्ठान असेल तेवढा काय होतं. शिंपेचे एवढे उमटे रुपे जेवी, समुद्राचे पैसारे वरी तरंगता सारे. ब्रह्माची वय वृक्षा करे, समुद्राचे पैसारे. अफाट समुद्र असतो आणि वाऱ्यामुळे त्याच्यावर ते लाटा येत असतात. मग कुठपर्यंत लाटा येत असतात, जेवढा समुद्र आहे लाटाही सुद्धा किती राहते तेवढाच राहत असतात. वरी तरंगता सारे
असे तरंग येत असतात. तसे ब्रह्माची होय वृक्षाकारे अज्ञान. त्यामुळे अज्ञानामुळे हे ब्रह्मच वृक्षाचे काय होते, आकाराचे होते. कोणामुळे? अज्ञान. म्हणजे जो काही सगळा आकार दिसत असतो, आज सगळा परिवार दिसत असतो, हे कोणाचं कार्य आहे? मायेचं. ब्रह्म जसंच्या त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आकारी उत्पन्न होऊ शकत नाही. एक रस आहे. हे ब्रह्माच्या वर्णन कोणताही समाज संगत स्वरूपाचा आहे. म्हणजे एकच एक ब्रह्म असल्यामुळे कोणाचाही संबंध नाही. असंग स्वरूप निर्विकार आहे. एकरस असल्यामुळे कोणतंच परिवर्तन त्याच्यात होऊ शकत नाही. जसंच्या आणि पुढे काय संबंध नाही कोणाचे. आणि अद्वितीय स्वरूपाचा म्हणजे त्याच्याहून त्याच्या सत्तेत दुसरा कोणताही पदार्थ नाही. हे सगळी पदार्थ मानाचे, याच्यामध्ये सगळी जागृती मानावी लागते. काय म्हणावं लागेल? जो काही प्रपंच दिसतो तो सगळा कोणत्या अवस्थेमध्ये दिसतो? स्वप्नामध्ये दिसतो. तो जागृतीतला असतो का? तो कसा असतो? मनात कल्पित असतो. आणि दोन्ही प्रपंचाचा अभाव सुषुप्तीमध्ये आहे का? सुषुप्तीमध्ये कोणताही प्रपंच आहे का? नाही. आहे का? मग सृष्टीमध्ये केवळ अभाव आहे. काय? केवळ अभाव आहे. त्याच्या पलीकडच्या ज्या काही आणखी उन्मनी तुरी अवस्था असते, एक परमात्मा जे जे दृष्टी दिसे अनंत रूपे विश्वनवे योगा परमात्मा जननो योगा जनार्दन. त्याच्याकरता हे मनोनी याचा विस्तार हाची या पैसार. जर आपण पे स्वप्नी परिवार, झोपलेला एकटाच मनुष्य असतो, स्वप्न पडल्यानंतर एकट्याला एक पाहत असतो का सगळा परिवार पाहतो? स्वप्नात काय काय दिसेल काही सांगता येत. परी असोय ऐसे कावरे झाड उससे अन्माद आलीस औरवसे अधुज. परी हे असोय ऐसे. आता म्हणला हा संसाराचं मायेचं वर्णन राहू द्या. आता परी हे असो ऐसे झाडावरे बस कावरे झाड बस आहे ना. कावरे असं म्हणतात. त्याला बुड नसते, काय नसते, फांद्यावरच वाढ देते. कोणत्याही झाडाच्या कुठे वाढ देते? त्यात बुडबिड काही नाही, वरच्यावरच वाढते. कुठं वाढते? आणि त्याला पानं बिणं येतात. काय काय वेलीवर काय वाढते? वेल वाढते. तुम्हाला कळलं आहे? तुमच्या मोठ्या माणसाच्या घरी गेलो काय ते घराच्या समोर ठेवलं, त्याचं पाण्यावरच वाढणारी वेल असते. कोणची? बाटलीत काय असते? पाणी. आणि त्याच्यात वाढते. कोण कशावर वाढेल काही सांगता असं एक कावळ आहे. खरं ब्रह्मावरही सुद्धा हे काय होत नाही, वाढत नाही. वरच्यावरच काय कावर आहे झाड उससे. या मदानी आर बसे आदोष टाका. मध तत्व वगैरे आधी करून जे आर आहेत त्याच्यात आरून निघालेले आहे. नाही का? झाडाला अगोदर काय निघतं? अगोदर सूक्ष्म असे कोंब निघतो. मटकी वगैरे असते का नाही, त्याला हे पडतात. आणि मग आपण खाण्याकरता त्याचा उपयोग करतो. त्याला पानं बिणं येऊ देत नाही. ईश्वर त्याला विज्ञान असं म्हणतात. काय म्हणायचं? विज्ञान. भगवंताने दोन्ही घेतलेलं आहे. एक ज्ञान आणि विज्ञान हारपे. नाही ना, विज्ञान करपे. अज्ञान हारपे, विज्ञान करपे. ज्ञान ते होईल. ज्ञान त्याचं ज्ञानच नसलं. परमात्मा किम स्वरूप आहे? केवळ ज्ञान. दिसणारं अज्ञान हे कसं आहे? एकदा ब्रह्मज्ञान झालं की अज्ञान काय झालं?
आणि कर्मे म्हणजे निस्सत्व होते. काय होते? कोणत्याही प्रकारे त्याला अस्तित्व राहत. मादादी आरवचे आणि अश्वत्थ यायचे ययादे म्हणते जे जाणते ते परिसोयते ऊर्ध्व मूल वधशाख आता कोणत्या पदाचं वर्णन आहे? हे तुम्ही झाडाच्या द्वारा संसाराचं सगळं वर्णन केलं, जगाचं वर्णन केलं तुम्ही. आहे ना? माधव आहे तो वृक्ष आहे तरी आहे काय? हे तसंच ठेवायचं असते का त्याला नाहीसं करायचं असते? मग आम्हाला नाहीसं करायचं आहे. दुःख रोग तसंच ठेवायचा असतो की नाहीसा करायचा असतो? मग त्याचं साधन काय? त्या रोगाचं मुळामध्ये स्वरूप काय? तसा आणखी दिसणारा संसारी वृक्ष त्याचं स्वरूप कसं आहे? त्याच्याकरता अश्वत्थ फल आहे. अश्वत्थ ऐसे ययादेन म्हणते जे जाणते ते परिस्थिती येते. तुला आम्ही काय करणार आहोत? संसार वृक्षाचं मूळ सांगणार आहोत. तो विचार पण कधी